लहानांपासून मोठ्यांपर्यंत बिस्किटं प्रत्येकालाच आवडतात. पण बाजारातील बिस्किटांमध्ये एकतर वेगवेगळे प्रिझर्वेटिव्ह असतात आणि पाम ऑइल पण वापरलेले असते. त्यामुळे आज आपण घरीच शुद्ध तूप आणि गव्हाच्या पिठापासून नानकटाई बनवणार आहोत. सगळ्यात पहिले तर रूम टेम्परेचरला असलेलं तूप 1 वाटी घ्यायचे. त्यामध्ये पिठी साखर घालायची आहे 1 वाटी आणि ते छान व्यवस्थित विस्करच्या मदतीने फेटून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर बीटर असेल तर तुम्ही त्याने फेटू शकता. आता यामध्ये आपण छान फ्लफी झाल्यानंतर 1 छोटी वाटी रवा घालणार आहोत. हा बारीक रवा आहे. मिक्स करायचा आहे. त्यानंतर गव्हाचं पीठ घालायचं आहे. गव्हाचं पीठ मी 1/2 वाटी घेतलेलं आहे आणि बेसन पीठ पण हे अर्धी वाटी घेतलेलं आहे. चाळून त्यामध्ये घातलं आहे. मिक्स करते आहे हलक्या हाताने आणि त्यानंतर थोडंसं डेसिकेटेड कोकोनट पावडर त्यामध्ये घातलं आहे आणि हलक्या हाताने हे आपलं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता या तयार पिठाचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहे आणि त्यांना नानकटाईचा आकार द्यायचा आहे. त्यावर आपल्याला चाकूने कट पण करून घ्यायचे आहेत. आता या सगळ्या नानकटाई आपल्याला बेक करायच्या आहेत. बेक करण्यासाठी मी एअर फ्रायर, कढई आणि इडली पात्राचा उपयोग करते आहे. इडली पात्र आणि कढईमध्ये खाली मीठ घातलं होतं आणि त्यानंतर प्लेटमध्ये बटर पेपर लावून त्यामध्ये सगळ्या नानकटाई बेक करण्यासाठी ठेवल्या आणि इडली कुकरमध्ये इडली पात्राला थोडंसं तूप लावून नानकटाई त्यामध्ये ठेवल्या आणि ह्या बेक करायला ठेवल्या. दोन्ही आपण 15-15 मिनिटांसाठी गॅसवर ठेवणार आहोत आणि गॅस कमी ठेवणार आहोत. ज्या वेळेला आपण एअर फ्रायरमध्ये करणार आहोत त्याला 180 डिग्रीवर 15 मिनिटांसाठी इथे पण बेक करणार आहोत. आता या नानकटाई तयार झालेल्या आहेत. खूप छान लागतात चवीला. तुम्ही पण निश्चितच करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे नक्कीच सांगा. थँक्यू व्हेरी मच.